रायगडमध्ये मिळालेलं यश अजितदादांना समर्पित असून निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते। निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे यावेळी भावूक झाल्या होत्या। खरं तर दुर्दैव आहे की जिथे जिथे यश मिळालं ते बघायला आमचा नेता नाही आणि ह्याच्यासारखं दुर्दैव कुठल्याही दुसऱ्या पक्षाचं असू शकत नाही असं मी नक्कीच त्या ठिकाणी मानते। पण त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांनी ही जी काही फळी उभी केली त्यांच्या प्रेमापोटी आम्ही सगळेच जण परत निवडणुकीला उतरलो। कारण 28 तारखेला त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी सावरत पुन्हा एकदा निवडणुकीच्या राजकारणात उतरणं हे कुठल्याही कार्यकर्त्यासाठी सोपं नव्हतं। ते आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि जे यश मिळालेलं आहे ते दादांच्या चरणी समर्पित। साताऱ्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत नाही। भारतीय जनता पक्षानं निष्ठावंतांना डावललं आणि त्यामुळेच भाजपचा विजयाचा रथ 23 जागांवर थांबलाय। भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते सुनील कोळेकर यांनी हे वक्तव्य केलं। अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने ज्या महापालिका झाल्या असतील, नगरपालिका झाल्या असतील आणि आता झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निष्ठावंतांना डावललं। एक अर्थी तुम्ही असं विचार करा की भाजपनं दावा केला होता, मंत्री जयकुमार गोरे तर असे स्टेटमेंट करत होते की आमच्यात आता विरोधकच राहिला नाही म्हणून आम्ही आमच्यातच कुस्ती खेळतो। की सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा त्याच ताकदीने येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा बालेकिल्ला करून दाखवतील। सिल्लोडमध्ये निवडणुकांच्या निकालानंतर हुल्लडबाजी पाहायला मिळाली। मतमोजणी केंद्रांवर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केली आहे। हुल्लडबाजी करणाऱ्या खरं तर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। तर तिकडे तळ कोकणात राणे ब्रँडचीच हवा पाहायला मिळते। कोकणी जनतेनं ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलंय। सिंधुदुर्गात आतापर्यंत 21 जागांवर भारतीय जनता पक्षाचंच वर्चस्व पाहायला मिळालंय। शिवसेनेला 8 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेचा फक्त 2 जागांवर विजय मिळाला। राणे साहेबांच्या वर विश्वास ठेवून मागची 27 वर्ष ही जिल्हा परिषद राणे साहेबांनी पारदर्शक चालवली आणि आता पुढची 5 वर्ष किमान आम्हाला राणे साहेबांच्या नावाला डाग लागेल असं काही आमच्याकडून होणार नाही, आमच्या सदस्यांकडून होणार नाही। याची दक्षता आम्ही 100% घेणार की हा विजय एकतर्फी होईल। कारण का विरोधकांनी मैदान सोडलं होतं, त्यांना जनतेला देण्यासाठी काही नव्हतं आणि म्हणून जनतेला कळलं कोणाबरोबर राहिलं तर इकडे विकासाचा विषय पूर्ण होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।